जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। बांधकाम कामगारांना दीपावली बोनस 10,000 मिळावा। बांधकाम कामगारांना दीपावली बोनस 10,000 रुपये देण्यात यावे या व इतर मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त सौ जानकी भोईटे यांना महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने देण्यात आले। इचलकरंजी महाराष्ट्रामध्ये व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे, तरी सदरच्या बांधकाम कामगारांचे बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन झाल्यापासून बांधकाम कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। तरी सदरच्या बांधकाम कामगारांना दीपावली बोनस 10,000 रुपये मिळावा या मागणीचे निवेदन गेले अनेक वर्षे झाले मुख्यमंत्री, कामगार मंत्री, खासदार, आमदार यांना दिले, तरी देखील आजपर्यंत बांधकाम कामगाराला कोणीच न्याय दिला नाही। तरी बांधकाम कामगारांचे कोट्यवधी रुपये मंडळाकडे पडून असून तरी देखील त्यांच्या बांधकाम कामगाराला दीपावली सण साजरा करण्यासाठी हे सरकार आर्थिक मदत करत नाही। गेल्या अनेक वर्षापासून सरकार नुसती महागाई वाढवत आहे, पण कष्टकरी कामगारांच्या मागण्याकडे वेळ द्यायला या सरकारला वेळ नाही। महाराष्ट्र सरकारला इतर योजना जाहीर करायला वेळ आहे, पण जो बांधकाम कामगार दुसऱ्यांना राहण्यासाठी निवारा तयार करतो त्याच बांधकाम कामगारांचे कोट्यवधी रुपये शासनाकडे पडून असून तरी देखील शासन का या कष्टकरी कामगार वर्गाकडे हे सरकार लक्ष देत नाही। कारण ज्याचे पैसे शासनाकडे शिल्लक असून ते सरकार देत नाही, पण ज्याचे काय शिल्लक नाही अशांना मात्र कोट्यवधी रुपये हे शासन उधळत आहे। तरी गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम कामगारांना दीपावली बोनस मिळावा या व इतर मागण्यांचे निवेदन गेल्या अनेक वर्षापासून देत आहे, तरी देखील हे सरकार या कामगारांना न्याय देत नाही। म्हणून 2021 कोर्टामध्ये कॅवेट दाखल करून सदरच्या कोर्टाने बांधकाम कामगारांना 10,000 रुपये देण्याचा निकाल दिला होता। याच धर्तीवर सदरच्या बांधकाम कामगारांना दसऱ्याच्या अगोदर 10,000 रुपये बोनस ताबडतोब द्यावा या व इतर मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले। या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा अध्यक्ष केपन्ना हेलगेकर, तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख, शहराध्यक्ष मेहबूब गौंडी, महाराष्ट्र कामगार सेनेचे शहराध्यक्ष राहुल कडगावे, तालुका उपाध्यक्ष शहानवाज चांद, कोटीबाबू पुजारी, सुलतान पटेल, वहीद कांजनकर, पांडुरंग पाटील, आदम मुल्ला, जहीर मोमीन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेगम नदाब, जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख, तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे, शहराध्यक्ष सुवर्ण शिंदे, शहापूर गाव अध्यक्ष सुमित्रा टोनी इत्यादी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।